नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी डॉक्टर एस व्ही सोनवणे, वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना महाराष्ट्र। आज आपण महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील गोलापांगरी या गावी आहोत। गोलापांगरी हे गाव जालन्यापासून साधारणतः एक 15 किलोमीटर अंतरावरती आहे। इथं आपण आज बघणार आहोत की मुक्त संचार कुक्कुटपालनाचा एक नवीन प्रयोग, आधुनिक प्रयोग, हा एक युवक आणि युवती बहीण भावांनी केलेला एक प्रयोग आहे। खरं म्हणजे कुटुंब जे आहे हे कुटुंब आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून बऱ्याच वर्षापासून आपल्याकडे जोडल्या गेलेले आहेत। यांचे आजोबा, यांचे वडील, यांची आई सगळेजण, आणि एक सुशिक्षित तरुणी हे शेतीमध्ये काय करू शकतात। कारण आपण आज बघतो की आज हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवरती अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। कुठलंही पीक निश्चितपणे आपल्याकडं येण्याची खात्री देता येत नाही। पाऊस कधी पडेल, कधी बंद होईल, कधी पूर येईल, कधी दुष्काळ पडेल, या सगळ्या गोष्टी अनिश्चित आहेत। आणि त्यातही खास करून मराठवाड्यासारख्या भागामध्ये जिथं ऑलरेडी दुष्काळ प्रवण भागामध्ये पूरक व्यवसाय किंवा जोडधंद्याची अत्यंत गरज आहे। आणि शेतीला जोडधंदा म्हणजे पशुसंवर्धन आहे, त्यामध्ये कुक्कुटपालन, शेळीपालन यासारखे व्यवसाय आपण जर केले तर निश्चितपणे त्या शेतकऱ्याला वर्षभर पैसे मिळतात। मंडळी, आज आपण बघतोय, आजची तारीख आहे 8 सप्टेंबर 2025 या दिवशी आपण या ठिकाणी बोलतोय। आणि माझ्यासोबत तरुण उद्योजिका आहे अंकिता मोरे। नमस्कार अंकिता मोरे। आणि तिचा भाऊ आहे रोहन मोरे। नमस्कार। नमस्कार। तर या दोन बहीण भावांनी हा प्रयोग केला आणि खरं म्हणजे हे दोघेही सुशिक्षित आहेत। तर फक्त आपल्याला माहिती व्हावी म्हणून मी यांना काही प्रश्न विचारतो। अंकिता, तुझं पूर्ण नाव सांग आणि शिक्षण सांग काय? माझं पूर्ण नाव अंकिता राजेंद्र मोरे आणि मी गोलापांगरी इथे राहते। आणि माझं शिक्षण BSc ॲग्री झालं आहे आणि ते KVKच्या कॉलेजमधूनच झालं आहे। 4 वर्ष पूर्ण तिथून आम्ही मॉड्यूलही तिथेच कंप्लीट केलं, KVKमध्येच। तुझं शिक्षण आणि नाव सांगा। मी रोहन राजेंद्र मोरे आणि माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे। व्हेरी गुड। आता बघा, दोघेही जण उच्च शिक्षित आहेत। खरं म्हणजे यांनी ठरवलं त्यांना पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन लाखो रुपयाचं पॅकेज करता ते प्रयत्न करू शकतात आणि तेवढी त्यांची तयारी आहे। मला हे सांगा की तुम्हाला एक कुक्कुटपालनाची आयडिया किंवा एक कल्पना सुचली कशी? लॉकडाऊनमध्ये आम्हाला काहीच काम नव्हतं, कॉलेजेस बंद होते आमचे, ग्रॅज्युएशन चालू होतं। लॉकडाऊनमुळे काही कॉलेजला जायचा प्रश्नच नव्हता, बाहेर पण फिरता येत नव्हतं, मग घरीच। मग बाबांनी असं सांगितलं काहीतरी चालू करा म्हणून। मग सापडायला लागलो आम्ही काय करायचं। मग एक दिवशी विजवांना बोराडे, मग ते म्हणे पोल्ट्री पा। बरं। तिथं पोल्ट्री बघितली, बाबांनी 2-3 परत पोल्ट्री दाखवल्या। मग निर्णय घेतला आपण आता पोल्ट्री करू म्हणून। म्हणजे तुम्ही कृषी विज्ञान केंद्राची पोल्ट्री पाहिल्यानंतर तुम्हाला ही कल्पना सुचली आणि माननीय विजयाण्णा बोराडेंनी तुम्हाला प्रोत्साहन दिलं की तुम्ही या व्यवसायाकडे वळा। पण आता अनेक लोक यामध्ये पडतात आणि त्यातून ते बऱ्याचदा त्यांना यश येतं, अपयशही येतं, अनेक धोके त्याच्यामध्ये आहेत। तुम्ही त्यावेळी हा विचार केला नाही का किंवा आपल्या याच्यामध्ये काही पुढे काही रिस्क आहे असं काही? आम्ही सुरुवातच 500 पक्षापासून केली होती। ओके। मग त्याच्यात रिस्क इतकी काही वाटली नाही आम्हाला। 500 पक्षी कोणी पण अफोर्ड करू शकतं। 500 पक्षी पाळणं ही काही खूप मोठी गोष्ट पण नाही आहे। आणि त्या 500 पक्षापासून आम्हाला समजलं पण पक्षी वाढवायचा कसा। ओके। आणि खरं म्हणलं तर लॉकडाऊनमध्ये जेव्हा आम्ही पोल्ट्रीची सुरुवात केली त्यावेळेस बर्ड फ्लू होता, त्यामुळे आम्हाला KVKचं पण खूप मार्गदर्शन झालेलं। आम्ही जेव्हा बर्ड फ्लूमध्ये आम्ही पक्षी जेव्हा ठेवले तेव्हा KVKने मार्गदर्शन केलं। आमचे सगळे पक्षी जगले, मॉर्टॅलिटी झाली नाही, चांगला सहयोग मिळाला आम्हाला। हळूहळू तिथून प्रोत्साहन मिळत गेलं। मग आमचे फायनल इयर आल्यामुळे आम्ही तेवढं एक गॅप घेतला आणि मग परत आम्ही जेव्हा केली होती पोल्ट्री त्यावेळेस फीडचा खर्च सगळ्यात जास्त असायचा। ओके। त्याच्यातून आम्हाला असं वाटलं की फीडचा खर्च कमी कसा करता येईल, म्हणून मग आम्ही फीडचा रेशिओ आणि फीडचा फॉर्म्युला तयार करणं सुरू केलं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी सगळ्यात जास्त जो 80-90% खर्च इन्फ्रास्ट्रक्चरवर करतो, भैयाने त्याच्यावरती काम केलं। पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरल कॉस्ट कशी कमी करता येईल हे आम्ही सगळं ठरवलं। मग हे पूर्ण आमचं फायनल इयरच्या ड्युरेशनमध्ये जे सगळं ठरलं त्याच्यानंतर आम्ही आता फायनल जो आमचा मॉड्यूल आहे म्हणजे पूर्ण मॉडेल आम्ही आता सुरू केला। बरं अंकिता, मला हे सांग की
व्यवसाय सुरू करताना आपण साधारणतः खूप विचार करून करतो. तुझं याच्यामध्ये प्रोजेक्शन काय, म्हणजे याचं साईज काय असणार आहे तुझ्या व्यवसायाची, म्हणजे किती पक्ष्यांचं असणार आहे? आमचं आता आहे की आम्हाला 1,00,000 पक्ष्यांपर्यंत वाढवायचे आहेत. 1,00,000 पक्षी. हो. आता सध्या किती पक्षी आहेत? आता सध्या 5,000 पक्षी आहेत. बरं. आता हा प्रोजेक्ट आम्हाला 1,00,000 पक्ष्यांपर्यंत न्यायचा आहे. त्याच्यामध्ये आम्ही जवळपास 25 प्रकारचे एक्झॉटिक फळझाडं म्हणजे विदेशी फळझाडं, लिचीची लागवड झालेली 1 एकरमध्ये, ब्लूबेरीची लागवड करतोय, ॲव्होकॅडो, पीच, पर्सिमन, परत किवी, ऑलिव्ह असे सगळे 25 प्रकारची फळझाडं आहेत. आत्ता जे आपल्याकडे पक्षी आहेत हे बऱ्यापैकी मोठे पक्षी दिसतात. त्यामध्ये हे कुठल्या जातीचे आहेत सगळे? तर आपण पूर्ण अंडे जमा केले होते ओके. खेड्यापाड्यातून, प्युअर गावरान आपल्याला पाहिजे होते. पण आता खेड्यापाड्यामध्ये असं झालंय की हॅचरीवाले सरळ समजा खेड्यापाड्यातही क्रॉसचे पक्षी विकतात, म्हणून त्याच्यामध्ये क्रॉसचा थोडाफार पक्षी आलेला आहे. तर तो आपण पूर्ण सॉर्ट करणार आणि प्युअर ब्रीड ठेवणार. तुम्ही दोघांनी KVK सोबत चर्चा केली आहे मला माहीत आहे, पण तुम्ही काही प्रशिक्षण घेतलं का, विशेष प्रशिक्षण काही याचं? आगे सरांचे प्रशिक्षण असतात ना, आता त्यांचं पूर्ण म्हणजे आम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे त्यांचं. बरं. आणि मॉड्यूलही त्यांच्याच अंडर 6 महिने माझं झालं आहे. मी प्रशिक्षण काय विचारलं, कारण प्रशिक्षण याच्यामुळे की तुम्ही जेव्हा अंडी जमा केले तर त्याच्यातले बारकावे असतात, किंवा नरांचं प्रमाण किती असलं पाहिजे, मादीचं प्रमाण किती असलं पाहिजे, आपण अंडी उत्पादन करतात, ते तुम्हाला काही सांगता येतं विषय? हो. नराचं प्रमाण जे आहे ते 10% असलं पाहिजे. म्हणजे 10 पक्ष्यांमध्ये 9 कोंबड्या आणि 1 नर असं असलं पाहिजे ते. आता तुझ्याकडे सध्या आता तुमच्याकडे 500 पक्षी सध्या आता आपले 5,000 पक्षी तुमच्याकडे आहेत समजा, आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे 100-150 अंडी तुम्हाला दररोजची मिळतात. पण याची अंडी तुम्ही जेव्हा 1,00,000ची तुम्ही जेव्हा गाठाल त्याची स्ट्रेंथ, तर तेव्हा याची अंडी खूप मिळतील. मग तुम्ही एवढी अंडी कुठे विकणार, तुम्ही काय करणार, काय नियोजन करे? हा सांग, रोहन सांगितलं अंडी विकणं दिसते मला. तिने दिलं फक्त माहिती. सांग रोहन. अंडी विकणं हे आपलं मेन टार्गेट अरब कंट्रीजमध्ये. ओके. आणि तिथं आपलं अंड जाणार म्हणजे आपण काही व्यापाऱ्याला देणार नाही, तिथं आपलं अंड शोकेस होणार. ओके. दुकानात आपल्या दुधना पोल्ट्रीजचा रॅक राहणार, त्या रॅकवरती आपलं अंड ठेवलं जाणार. बरं. आणि गावरान अंड्याची खूप डिमांड आहे, आणि रेसिड्यू फ्री साठी आता लोक डिमांड करायला लागलेत. तुमच्याकडे रेसिड्यू फ्री ऑर्गॅनिक, आता सगळ्याला माहिती आहे ऑर्गॅनिक, राईट, रेसिड्यू फ्री. आता हे मार्केटमध्ये मागणी आहे रेसिड्यू फ्री साठी. तुम्ही त्या ब्रँडवरती विकणार, ॲक्च्युअली फ्री ब्रँडवरती? रेसिड्यू फ्री नाही, दुधना पोल्ट्रीज. सर्टिफिकेशन पण आपण प्रत्येक बॉक्स मध्ये सर्टिफिकेशनची झेरॉक्स राहणार. तुम्ही बायोसिक्युअर पोल्ट्रीचं रजिस्ट्रेशन घेणार त्यामध्ये? येस. एक बायोसिक्युअर पोल्ट्री म्हणून आपण एक डिपार्टमेंट आहे, ते मिळाल्यानंतर तुम्हाला ते हो. टोटली ते सर्टिफाय होतं की तुमचं हे म्हणजे एकतर ऑर्गॅनिक म्हणतो आपण त्याला, किंवा रेसिड्यू फ्री आहे त्यामध्ये, असं तिथं आपलं त्यामध्ये होणार आहे. बरं, तुम्ही आत्ता जे बोलताय की अरब कंट्रीत जाणार आहेत, तर तुम्ही काही तयारी केली का अरब कंट्रीमध्ये जाण्यासाठी? आता काही तुमची सुरुवात झाली का त्यामध्ये काही? सुरुवात आपली सर आता ॲग्रीमेंट फायनल होत आलेली आहे. व्हेरी गुड. ॲग्रीमेंट झाली की आपले 2 महिन्यात पहिली कन्साइनमेंट आपली जाणार. साधारणतः तुमचं काय टर्नओव्हरचं अपेक्षित आहे यावरून? म्हणजे तुम्ही जेव्हा, मी आत्ताचं बोलत नाही, आता तुमचं 5,000 पोल्ट्री आहे ते तुम्ही सहज सांगू शकाल, पण एक शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 1,00,000 पोल्ट्री तुमची जेव्हा होईल तेव्हा आजच्या रेटनं तुमचं टर्नओव्हरचं पोझिशन काय आहे? सर आता तेवढं तर नाही सांगणार तुम्हाला काय म्हणून, आज थोडंफार सगळ्याला काम पण पाहिजे. एक कोंबडी 120 ते 150 अंडे देणार आहे. राईट. एक अंड आपण भारतात म्हणलं तर लोकल आपल्या परिसरात तर 15 रुपयाला अंड विकलं जातं. ओके. आता ते मल्टिप्लाय करून. आणि पक्षी तुम्ही किती आठवड्यात विक्री करता, पक्षी विकता ते? सर आता पक्षी आपण 2.5 वर्षानंतर विकणार, कोंबडी 2.5 वर्षानंर विकणार, आणि जे नर राहतात ते 3-4 महिन्यानंतर विक्री चालू करतो आपण. नर 3-4 महिन्यात विकणार. हो. आणि हे जे आहे तर ते 2.5 वर्षानंतर तुम्ही, मी शेवटी त्याचे पूर्ण उत्पादन कालावधी संपला नाही, ते संपल्यानंतर विकणार ना तुम्ही? उत्पादन देणार कोंबडी, पण जितकं इल्ड आपल्याला पाहिजे ते इल्ड भेटणार नाही. बरं. ओके. आणि हे जे तुम्ही आता सगळे याचं नियोजन केलं, तुमचा आता चारा, तुम्ही बरेच इथं प्लांटेशन तुती लावली दिसते मला, इथं शेवगा तुमच्याकडे लागवड झालेली दिसते, तिकडे मी लसूण घास आत्ता बघितला आहे. तर हे सगळं करण्याकरता मजूर लागत आलं तुम्हाला? हो. हे एवढं काम कोण करतात? तुम्ही तर साधी बिजी असतात सारखे आमचे मुलाखत देण्यामध्ये, तर इथं हे नियोजन कोण करतं इथं, काय म्हणजे ते कसं करतात? सर आता इथं हे सगळं मॅनेज करायला आम्हाला मदत का नाही 2 मुली आहेत, त्या करतात बस, बाकी दुसरी मॅन पॉवर आम्ही वापरत नाही. व्हेरी गुड. आणि आमचं सगळ्यात म्हणणं असं शेतकऱ्यांचा किंवा खूप खर्च होतो पोल्ट्रीचा, ते काही गोष्ट सांगितलं तुम्हाला, पण तुम्ही एवढं लो कॉस्ट केलं, हे कसं तुम्हाला म्हणजे जमलं एवढं लो कॉस्ट करायला? म्हणजे
आणि किती खर्च कमी झाला मला हे सांगा. म्हणजे आपला जो ट्रॅडिशनल खर्च असतो साधारणतः आम्ही जे आता डिपार्टमेंटला बघतो की त्याला शेड करा वगैरे, त्याच्यामध्ये फिरण्यासाठी जागा करा, कुंपण करा, तर त्याच्या तुलनेत त्याचा खर्च किती कमी झालेला आहे सांगू शकतो? सरासरी जर सांगायचं झालं तर 5,000 पक्ष्यांच्या पूर्ण 1-1.5 एकरमध्ये जर करायचं म्हणलं, तार फेन्सिंग वगैरे 40-50 लाखापर्यंत आरामशीर खर्च जातो. ओके. आपल्याला जांभूळ लागवड, शेवगा तुतीची लागवड, फेन्सिंग, झटका मशीन, दोन्ही शेडची ताडपत्री म्हणा किंवा कोंबड्यांचे पिल्ले म्हणा, त्यांचं 6 महिन्याचं फीड, हे सगळं मिळून आपल्याला 8 लाखामध्ये झालंय. 8 लाख म्हणजे 50 लाखाच्या अगेन्स्टला 8 लाखात झालं, म्हणजे 42 लाख. म्हणजे साधारणतः 20% मध्ये आपल्याला जी 100% कॉस्ट लागते ते 20% कॉस्टमध्ये ज्यांनी याचं हे केलेलं आहे. तुम्ही जाळीची बघा, जाळीसुद्धा दाखवा यांना. ही जाळी पण फार कमी किमतीची आहे. म्हणजे मला वाटतं ती तुम्ही कुठली जाळी म्हणता मासे ना, पाळण्याची जाळी. मासे पाळण्यासाठी, म्हणजे मासे पकडण्याची जाळी जी आहे ती त्यांनी वापरलेली आहे. ठीक आहे, तिचं लाईफ कमी असं कदाचित, 4-5 वर्ष. पण त्याला स्टार्ट करण्याकरता जे आहे तर ते त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. शेवटचा एक प्रश्न असा आहे सर्वात शेतकऱ्याच्या मनामध्ये की कोंबडी पालनामध्ये, कुक्कुटपालनामध्ये रोगराई फार येते, कारण बरं आता पक्षी पटकन मरतात किंवा शत्रू येतात पक्षाला. शत्रू म्हणजे तुम्ही मांजर असेल, उंदीर असेल किंवा साप असेल, हे पण पक्षी खाऊन जातात. तर त्याच्या बाबतीत तुम्ही काय काळजी घेता किंवा कशा पद्धतीने लसीकरण कसं करता? जे एक्सटर्नल प्राणी वगैरे असतात दुसरे किंवा वन प्राणी वगैरे जे असतात त्यांच्यासाठी झटका मशीन लावलेली आहे. त्याच्यामुळे कुठलाही मुंगूस म्हणा, मांजर म्हणा, कोल्हा वगैरे हे काहीच आतमध्ये जाता येत नाही झटका मशीनमुळे. आणि दुसरं म्हणजे जी आपली लो कॉस्ट जाळी आहे ही ताराची नसल्यामुळे मांजरीला वर चढता येत नाही. आता ती नायलॉन मेश असल्यामुळे तिचे पाय फसतात त्याच्यामध्ये. ताराच्या जाळीचं नुकसान ते की मांजरीला वर चढून जाता येतं, नायलॉनच्या जाळीतून जाता येत नाही. आणि दुसरं म्हणजे रोगराईचा जो प्रश्न आहे तर आपला पूर्ण कॉन्सेप्ट रेसिड्यू फ्री असल्यामुळे आपल्याला त्यांना केमिकल्स देता येत नाहीत. त्याच्यामुळे जेवढं नैसर्गिक आणि आयुर्वेदिक असेल आम्ही तेवढंच फीड करतो त्यांना. आणि पक्ष्यांची वॅक्सिनेशन्स हे पूर्ण कंप्लीट करतो. म्हणजे आता म्हणजे फीड आहे, ते फीड काय आहे? हे फीड आपण स्वतः बनवतो. ओके. फीडमध्ये मका, सोयाबीनचं DOC, फिश पावडर आणि शेवगा आणि तुती आहे. यात काही कॉस्ट होती का? हो, होते ना. म्हणजे एकतर पक्षी जेव्हा मुक्त संचार करतो आपण त्यावेळेस त्याला 50% खाद्य कमी टाकावं लागतं, कारण पक्षी स्वतः कमवून खाल्ल्यासारखं आहे. पक्षी बाहेर उकरून किडे वगैरे खातो आणि जेवढं 50% फीड आपल्याला टाकायचं आहे त्याचा 50% कॉस्ट कमी झाला. म्हणजे आपण 30%वरतीच आहे फीडच्या कॉस्टवर. ओके. आणि तुम्ही ते गवत पण हे करता का त्याला? मेथी घास. हे काय त्याची घास येतो? हो हो. आणि ते खाते कोंबड्या? हो हो हो. अच्छा, ठीक आहे. बरं, आता मला एक शेवटचा प्रश्न असा आहे की तुझे बरेच व्हिडिओ आता तू स्वतः पण व्हायरल केले, काही लोकांनी पण काही चॅनल टाकलेत, तर बरेच लोक तुम्ही येत असतील म्हणजे पाहण्याकरता, विचारणा करण्याकरता. कारण महाराष्ट्रामध्ये एक सर्वात मोठा आणि एक मला असं वाटतं की सर्वात मोठा म्हणता येणार नाही, परंतु एक आधुनिक कोंबडी पालन फार्म आहे कमी खर्चामधला. तर त्याच्या बाबतीमध्ये तू कसं त्याला सगळं टॅकल करते मग? आता आम्ही आमची पूर्ण फॅमिलीच लोकांना आता सांगते. समजा आजोबा झाले, वडील झाले, भाऊ झाला, आम्ही झालो, आम्ही सगळे जेवढे व्हिजिटर येतील त्यांना अटेंड करतो. त्यांना जेवढं पण काही मार्गदर्शन लागत असेल ते सगळं मार्गदर्शन करतो. वरून आम्ही कुठलेही चार्जेस वगैरे काही घेत नाही किंवा आम्ही ट्रेनिंगचे काही फीस वगैरे आमची काहीच नसते. आमचं फक्त एवढं आहे की शेतकरी मोठा झाला पाहिजे. KVKने जे आम्हाला मदत केली त्याच्यातून आम्ही जे मोठे झालो ते पुढे शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. खूप छान आहे. म्हणजे हा प्रश्न मी मुद्दाम विचारला, आणि एखाद्यानं काही वेगळा व्यवसाय केला की लोक त्याला लगेच रेस्ट्रिक्ट करतात की कोणी येऊ नका, मला वेळ नाही, मी फार बिझी वगैरे आहे. पण तरी मला असं वाटतं की दररोज लोक येत असतील तुम्हाला, तर तू काय सांगशील लोकांनी कधी आलं पाहिजे भेटायला? तुला काही वेळ आहे का? लोकांनी रविवार आणि बुधवार या 2 वारात यावं, कारण आमचे दुसरे जे कामं असतात ते त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स होतं. ते 1-2 वार आम्ही ठेवलेले आहेत, रविवार आणि बुधवार. त्यामध्ये तुम्ही कधी येऊ शकता, आम्ही इथे असतो. इतर वेळी मात्र आमचे दुसरे कामांमुळे म्हणा किंवा इतर गोष्टींमुळे आम्ही एखाद्या वेळेस अवेलेबल नसू, पण रविवारी आणि बुधवारी आम्ही हमखास असतो इथे. जे प्रेक्षकांच्या माहितीसाठी तुझं फॅमिली बॅकग्राऊंड काय, म्हणजे तुझे वडील आजोबा वगैरे काय करतात? पूर्ण फॅमिली शेतकरीच आहे आम्ही. म्हणजे आमचे पिढीजात पंजोबापासून आम्ही सगळे शेतकरीच आहेत, शेतीच करतो. पण कोंबडीचा प्रयोग आधी कधी केला होता का? पहिलाच? नाही, पहिलाच आम्हीच केला. याच्या आधी कधीच कोणी नाही. आजोबांच्या गळ्यात तर माळ आहे. अच्छा. हो, मला ते विचारत म्हणजे आता घरी कोण कोण खाता आहे तो प्रश्न आहे पुन्हा, का दोघंच खाता तुम्ही? ते नाही सांगू शकत. अच्छा, ते नाही सांगू. ओके, ते सांगू पण नका ते. तर ठीक आहे. शेवटी मला एक सांग की आता कारण बरेच ग्रामीण युवक, म्हणजे आपण ज्याला स्कूल ड्रॉपआउट असे म्हणतो KVKच्या भाषेमध्ये, आज ग्रामीण भागात अशी परिस्थिती आहे की मुलं शिकल्यानंतर त्यांनी काही व्यवसाय करायला पाहिजेत, पण जेवढे मुलं जास्त शिकतील
तेवढी बेकारी वाढली किंवा असं सुशिक्षित असं मध्ये म्हणतो आणि मुलगा तो आताच होतो की बाबा मी आता काय करू, मी खूप शिकलो आहे, मला काही करता येत नाही, केलं लोक नाव ठेवतील वगैरे त्यामध्ये. तर अशा परिस्थितीमध्ये खास करून ग्रामीण भागातले जे युवक आहेत आणि एक दुसरा भाग असा आहे की म्हणजे लेबर मिळत नाही. म्हणजे इकडे आपण म्हणतो की ग्रामीण भागातली थोडीशी बेरोजगारी वाढली. आता तुम्ही जर मजूर पाहायला मिळालं तर तुम्हाला गावात मजूर मिळत नाही. म्हणजे एकीकडे मजूर मिळत नाही आणि एकीकडे बेकारी खूप वाढली. तर ते कशामुळे वाढली आणि त्यांना तो काय संदेश देणार तुम्ही दोघं बहीण भाऊ त्यामुळे त्यांना? पहिली गोष्ट तर अशी आहे की शेतकऱ्याचा मुलगा असून पण शेतीमध्ये जायला लाजतो. आजोबा नेहमी म्हणतात की हे आपल्या अंगावरचं जे पांढरं कपडं आहे ना हे काळ्या मातीमुळे आहे. त्याच्यामुळे त्याच्यात काम करायला कधीच लाजायचं नाही, कुठलाच व्यवसाय छोटा किंवा मोठा समजायचा नाही. तेवढं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला जर का व्यवसाय करायचा आहे तर मग सगळी लाज वगैरे सोडून द्या, फक्त मेहनत करा, एक चांगला मार्ग निवडा, कुठलंही यश आपोआप येईल. फक्त जिद्द आणि मेहनत ठेवा. तू काय सांगशील, काही तुला सांगायचं तुझ्या आणखी मित्रांना? ठेवलंच नाही आता काही सांगायचं. फक्त आता व्यवसाय चालू करताना कोण काय म्हणतील, लोक काय म्हणतील त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही. जे करायचं आहे आपल्याला स्वतःला करायचं आहे. कोणी काय आपल्याला आणून देणार नाही. त्याच्यामुळं कोणाला लाजून कोण काय म्हणेन हे डोक्यात घ्यायचं नाही. जे करायचं तेवढं जिद्दीने चिकाटीने करायचं. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप नाही सर, अभिनंदन. आणखीन एक गोष्ट, आणखीन एक मुलांचं असं असतं की काही नवीन व्यवसाय जर करायचा ना तर तो पूर्ण फर्स्ट क्लास झाला पाहिजे, एकदम टॉप एंड मॉडेल अगोदरच. पाहिजे. सगळं तुम्हाला सुरुवातीला सगळा खर्च करायचा असतो, तो करू नका. जेवढा कमी खर्चामध्ये तुमचं होईल ना सुरुवातीला तेवढं करा. तुमचं उत्पन्न सुरू झाल्यानंतर मग तुम्हाला किती हाय एंड त्याच्यामध्ये तुम्हाला मॉडिफिकेशन्स करायचे ते करा. सुरुवातीला खर्च करू नका. धन्यवाद मंडळी. खरं म्हणजे मी यांना याच्यामुळे प्रश्न विचारले, तसे माझे फॅमिली मेंबर आहे आमच्या KVKच्या माध्यमातून, कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून. आणि यांचं जनरेशन नाही, 3 जनरेशन, यांचे आजोबा, आजी, यांचे वडील, आई आणि हे, तर हे सगळे KVKचे चांगले लिंक झालेले आहेत. त्यामुळे मी काही प्रश्न यांना मोकळ्या मनाने विचारले, परंतु मी यांचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि यांनी या ग्रामीण भागामध्ये इथं थांबून यांनी जो हा व्यवसाय सुरू केलेला आहे, आपण याला आपण काय म्हणतो त्याला, फ्री रेंज पोल्ट्री असं म्हणतो. फ्री रेंज पोल्ट्री किंवा मुक्त संचार कुक्कुटपालन त्यांनी केलेलं आहे. याला आम्ही हॅपी हेन असं म्हणतो, हॅपी पोल्ट्री पण म्हणतो, कारण याला ही नैसर्गिकरित्या वाढते, याला फार रोगराई वगैरे येत नाही, त्याला फारसा खर्च होत नाही आणि त्या सतत आनंदात राहतात. तर त्यांना आपण आनंदात ठेवलं तर आपण नक्की आनंदात राहू. आणि हा मॉडेल जो आहे, यांचं जे काही मॉड्यूल आहे त्यांच्या पुढच्या भविष्यातलं 1 लाख कोंबड्यांचं, तर हे निश्चितपणे महाराष्ट्राला दिशादर्शक होईल याची मला पूर्ण खात्री आहे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपण इथं आम्हाला ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.